नमस्कार, बातमी जनतेचा कर्णधार न्यूज. पुढील बातमी पाहायला येईल. तुम्ही कधी असा विचार केलाय का मित्रांनो की रेल्वेचं तिकीट काढलं, स्टेशनवर वेळेत पोहोचलात, ट्रेन सुद्धा आली, पण आज शिरल्यावर कळलं की प्रवासच नाही. ही शिक्षा आहे का? परभणी जिल्ह्यातील लाखो प्रवाशांना हेच भोगावं लागतंय. दिवसेंदिवस, वर्षानुवर्ष निजामाबाद ते पंढरपूर ही रेल्वे नावाने पॅसेंजर, पण वागणूक एखाद्या सावकाराची. प्रवाशांना तासनतास उभं राहायला लावायचं, बसायला जागा नाही, पिण्याची सोय नाही, स्वच्छतागृह वापरण्यालायक नाही आणि वर एक्सप्रेसचे भाडं वसूल करायचे. हे आहे रेल्वे प्रशासनाचं प्रवाशांशी असलेलं वर्तन. आजच्या या व्हिडिओमधून आपण बोलणार आहोत या फसवणुकीबद्दल, थेट, स्पष्ट आणि बिनधास्त. अनेक मित्रांचे कमेंट्स होते, परभणीमधून अनेकांचे कमेंट्स आले की तुम्ही आता सध्या आषाढी एकादशी येत आहे, त्यावर तुम्ही निश्चितच यावर व्हिडिओ बनवा, आणि त्या आपल्या सगळ्या मित्रांच्या आग्रह खातरच याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, आपले आतापर्यंत 22 रेल्वेचे व्हिडिओ आलेले आहेत आणि हा आपल्या सर्व परभणीकरांसाठी हा व्हिडिओ आहे, कारण परभणी जिल्हा मराठवाड्याचा असा एक भाग आहे जिथून पंढरपूरला जायचं म्हणजे भाविक वारकऱ्यांसाठी जीवाची आस. पण त्यांच्यासाठी सोयीची एकमेव दररोजची रेल्वे म्हणजे निजामाबाद पंढरपूर पॅसेंजर. ही पूर्णा जंक्शन, मिरखा असेल, पिंगळे असेल, परभणी जंक्शन असेल किंवा संगनापूर, पोखर्णी, नरसिंहा, दोंडी, गंगाखेड या जे सारख्या गावातील लोक आहेत, या लोकांचा हा प्रश्न आहे की तिथून अनेकांचे मेसेज आणि कमेंट सुद्धा आले आहेत. तर आता ही रेल्वे साधी पॅसेंजर आहे म्हणजे तिकिटाचे भाडे कमी असायला पाहिजे ना, पण इथे प्रकार उलटा आहे. अनेक प्रवाशांकडून एक्सप्रेसचे ट्रेनचं भाडं वसूल केलं जात आहे. आता बोला, म्हणजे सेवा पॅसेंजरची, भाडे एक्सप्रेसचे, हा कोणता न्याय आहे? आणि हे फक्त भाड्याच नाही, डब्यांमध्ये बसायला जागा नाहीये, खुर्च्यांऐवजी तुटकी फुटकी बाकडी आहे. काही डब्यांमध्ये रिझर्वेशनचा डब्बा म्हणून उल्लेख असतो, पण आत कोणीही येतं आणि कोणाची मनमानी चालते. रात्री झोपायची सोय विसरा, पिण्याचं पाणी तर सोडा, बाथरूम मध्ये पाण्याची साधी व्यवस्था देखील नाहीये. दुसरी, दररोजची थेट ट्रेन नाहीये, एक दिवसाआड आहे, पण बस महाग आहे, खासगी वाहन परवडत नाही, त्यामुळे नाईलाजाने हाच पर्याय स्वीकारावा लागतो. दिवसातून एकदा हे प्रवासी पंढरपूरला जातात, कामे आटपून परत येतात, पण ही रेल्वेकडून होणारी फसवणूक कोणीही बघत नाही. आषाढी एकादशीची वारी जवळ येते. लाखो वारकरी पंढरपूरकडे विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघतील. त्यांच्यासाठी या रेल्वेची अवस्था सुधारणं अत्यंत गरजेचं आहे. पण रेल्वे प्रशासन इतकं डिम्म बसलंय की बस. पुणे चेन्नई, पुणे बँगलोर या मार्गावर रेल्वे नवनवे प्रयोग करत आहे. वंदे भारत येते, तेजस येते, अमृत भारत येते, भरपूर योजना आहे. पण आमच्या मराठवाड्यातील हिंगोली, धाराशिव, लातूर, सोलापूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये प्रवाशांसाठी काय हो? प्रशासन किती उदासीन आहे हे यावरून कळतं. याच रेल्वेवर एकेकाळी सदर रेल्वेला एक्सप्रेस असं नाव देण्याची चर्चा झाली होती, पण त्यातून काही निघालं का? नाही. नाव बदलेल, भाडं वाढेल, पण सुविधा मात्र जसे ते वैसे. रेल्वे मंत्रालयाला याची माहिती नाही का असं म्हणणं म्हणजे स्वतःची फसवणूक करणं आहे. माहिती आहे, पण राजकीय इच्छाशक्ती नाही, आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. विचार करा, एक वयस्कर वारकरी आई आहे, तिला पंढरपूरला जायचंय विठुरायाला भेटायला. ती स्टेशनवर येते, ट्रेनमध्ये चढते आणि तासनतास उभी राहते, कारण जागाच नाही. हे आपण सहन करतो, हे आपण चालू देतो. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राची आत्मा आहे आणि त्यांच्यासाठी आषाढी कार्तिकीला कोट्यावधी भाविक पंढरपूरला जातात. त्यांच्यासाठी विशेष गाड्या सोडल्या जातात, पण नियमित प्रवाशांसाठी जी रोजची रेल्वे आहे ती मात्र नरक यातना देते. सरकारने आणि रेल्वे प्रशासनाने या क्षणी आषाढी आधी या रेल्वेची अवस्था सुधारणं केवळ प्रशासकीय कर्तव्य नाही, ती एक नैतिक जबाबदारी आहे. एक, निजामाबाद पंढरपूर रेल्वेत पुरेसे डबे जोडावेत, प्रवाशांना बसायला जागा मिळाली पाहिजे. 2, पाण्याची आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था तातडीने सुधारावी. 3, पॅसेंजर ट्रेनचे भाडं एक्सप्रेस प्रमाणे वसूल करणं तात्काळ थांबावं. दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. 4, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्या किंवा अतिरिक्त डब्बे जोडण्यात यावेत. 5, हिंगोली, लातूर, धाराशिव या मराठवाड्याच्या ज्या जिल्ह्यांना रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी पुन्हा एकदा मदत करावी, दीर्घकालीन योजना आखावी. या मागण्या अवाजवी नाही आहेत, या मागण्या माणुसकीच्या आहेत. मित्रांनो, रेल्वे ही फक्त वाहतुकीची साधन नाही, ती सामान्य माणसाची जीवनरेखा आहे. मित्रांनो, जेव्हा ती जीवनरेखा सुटते तेव्हा माणूस एकटा पडतो. परभणी सारख्या मराठवाड्याच्या प्रवाशांना एकट्याने लढायला सोडून देणं आपल्याला परवडणार आहे का? तर बिलकुल नाही. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवा ज्याने कधी ना कधी या रेल्वेत प्रवास केलाय. ज्याला या वेदना माहित आहे त्यांनी खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्ही कधी या रेल्वेत बसला होता का आणि तुमचा अनुभव कसा होता तेही नक्की शेअर करा. आपण निश्चितच आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय, व्हिडिओ बनवतोय. हा आपला 22वा व्हिडिओ आहे. याच्या मागचे 21वे व्हिडिओ बघा. आणि येणाऱ्या काळात जी आपली नांदेडची बैठक रद्द झाली होती
त्यावर सुद्धा तुम्ही आवाज उठवा की ती बैठक कधी होणार आहे आणि त्यातूनच हे सर्व जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. धन्यवाद.